उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। सैनिकों को संबोधित करते हुए आदित्य ठाकरे ने विधायक गणपत गायकवाड़ द्वारा की गई गोलीबारी का जिक्र करते हुए कहा कि उल्लासनगर गोलीकांड से केवल बीजेपी या शिंदे गुट की बदनामी नहीं हुई है, बल्कि पूरा महाराष्ट्र बदनाम हुआ है। कल्याण दौर पर आए युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सुपुत्र और कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे को ललकारते हुए कहा है कि दम है तो कल्याण लोकसभा में लड़े और जीत कर दिखाए। उन्होंने कल्याण और माहिम थाने में की गई गोलीकांड की निंदा करते हुए कहा कि 2 जगहों पर विधायकों ने थाने में गोली चलाई, लेकिन शिंदे और फडणवीस की निर्लज्ज सरकार कुछ नहीं कर रही है। आदित्य ठाकरे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर जोरदार प्रहार करते हुए कहा कि मुख्यमंत्री के रूप में यदि गुंडों का लीडर बैठा हो तो लोग उनके पास कैसे जाएंगे और जनता क्या अपेक्षा करेगी। हिंदुत्व के मुद्दे पर उन्होंने कहा कि गद्दारों का हिंदुत्व रावण वाला है, जबकि हमारा हिंदुत्व प्रभु श्री राम का हिंदुत्व है। रिपोर्टर आकिब शेख, कल्याण, उल्हास विकास। मी आज फक्त एवढंच तुम्हाला विचारायला आलेलो आहे की तुम्ही लढायला तयार आहात की नाही। कारण जरा ऐका, कारण जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे, जे काही वातावरण आपण पाहतोय आजूबाजूला, आपल्याला वाटत होतं की खोके सरकार बसलेलं आहे, खोके सरकार आहे, धोके सरकार आहे, पण चिंदी चोरांचं पण सरकार या महाराष्ट्रात भाजपाने आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे। साधारणपणे एक सरकारची धाक असायला पाहिजे, सरकार म्हटल्यानंतर सरकारची भीती असायला पाहिजे, पण गद्दारांचंच सरकार म्हटल्यानंतर, चोरांचंच सरकार म्हटल्यानंतर आपण पाहतोय की सगळीकडे गुंडाराज पसरलेला आहे। बरोबर ना? काल परवाकडे इथे जे झालं आहे तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल। गोळी काही साध्या सुध्या माणसांनी घातली नाही। कोणी घातली गोळी? आमदारांनी घातलेली गोळी आहे। कोणाच्या कॅबिन मध्ये घातली गोळी? पोलीस स्टेशन मध्ये बसून। आणि नंतर त्या आमदारांनी, भाजपच्या आमदारांनी टीव्हीवर येऊन सांगितलं की का गोळी घातली ते। ठीक आहे, आता जे काही न्यायालयात व्हायचं ते होणार आहे। सीसीटीव्ही मध्ये जे पकडले ते पकडलेलं आहे। आमदारांनी जे काही सांगितलं की कशामुळे, का त्यांना राग आला, का त्यांचं संतुलन गेलं, हे सगळं सांगितलेलं आहे। पण आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की दोन्ही बाजूनी ही जी गुंडगर्दी चाललेली आहे, चिंदी चोरांचं जे राज्य आहे, हे तुम्ही उलटून लावणार की नाही, पळून लावणार की नाही, आज तुम्हाला विचारायला आलोय। कारण ह्याच्यात ऐका, ह्या सगळ्या पूर्ण कारनाम्यामध्ये असं नका वाटून घेऊ की बदनाम होते तर नुसतं भाजप होते किंवा मिंदे होत आहेत। मिंदे तर मिंदेच आहेत, त्यांना बदनाम अजून करायची गरजच नाहीये। त्यांचं नाव मुळात मिंदे झालेलं आहे, गद्दार झालेलं आहे। पण ह्याच्यात बदनाम आपला महाराष्ट्र होत आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्रातल्या बातम्या काय आहेत? प्रत्येक ठिकाणी जे तिन्ही पक्ष सत्ताधारी पक्ष आहेत, 2 पक्ष चोरलेले आणि एक भाजपा। प्रत्येक दिवशी तुम्ही बघताय की आज अमुक गुंडाची भेट घेतली, तमुक गुंडाची भेट घेतली। प्रत्येक दिवशी कोणी कोणाला गोळी मारतंय, कोण कुठचा गुंड बेलवर बाहेर येतोय, कोण मंत्रालयात जाऊन रील काय बनवतंय। आणि हे सगळं झाल्यानंतर आपण नुसतं जनता म्हणून शांत बसायचं आणि पाहत राहायचं, हे किती दिवस सहन करायचं? जे कोणी आता पण मी येत होतो असं वाटायला लागलेलं आहे की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका काही बघतच नाहीये। म्हणजे आपले कोणाचे होर्डिंग लावले की उद्याच महापालिका येते किंवा रात्रीच महापालिका येते आणि काढायला लावते, सांगता हायकोर्टाची ऑर्डर आहे। मग ही ऑर्डर या गद्दारांना काही लागू नाहीये। खरं तर आपण पाहत असाल, जाऊ दे, जे चालतात चालू दे ना, त्यांना कोणाला सतू नका, चालू द्या, रस्ता द्या, जे चालतात चालू द्या, त्यांना कोणाला अडवू नका। आपलं मिंदे सरकार नाही अडवणूक करण्यासाठी। पण आज आपण पाहत असाल जे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो। मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर, प्रत्येक पिलरवर, प्रत्येक बॅनरवर सगळीकडे आणि आता नवीन एक पोस्ट सापडली आहे।
हे चेहऱ्यावरचं टेन्शन दिसायला लागलेलं आहे, पण हे सगळं किती योग्य आहे? कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा. कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्टर असतो, कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो, गुंड असतो, चिंदी चोर असतो. हे कॉन्ट्रॅक्टरना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात, चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात, गुंडांना होर्डिंग लावायला सांगतात. पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून? बॅनरचे पैसे येतात कुठून? कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का? EOW त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार का? महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय, तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का? जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरवण्याची हिंमत दाखवणार आहात का? तरच तुमचा न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे. नाही तर तुमचा कायदा आहे तरी कुठे, हा प्रश्न पडायला लागलेला आहे. आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना, आम्ही पण लढतोय. आम्ही लढत आहोत ते ह्या संविधानासाठी लढत आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार. पण गेले 2 वर्ष मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना हैराण केलं जातंय. त्यांचे धंदे बंद कसे होतील, त्यांचे धंदे गुजरातला कसे पाठवले जातील ह्याच्यावर विचार होतोय. जे कोणी छोटी मोठी दुकानं चालवतात, हॉटेल चालवतात, त्यांच्याकडे ह्यांचे एजंट जातात, कलेक्शनसाठी जातात, पैसे घेण्यासाठी जातात. आणि जर कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबरले नाहीत, कायद्याला घाबरले नाहीत, पोलिसांना घाबरले नाहीत, तर त्यांच्या दारी हे चिंदी चोर आणि गुंड पाठवायला लागतात. कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना झालेल्या आहेत गेल्या 1.5 वर्षामध्ये. मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती. आता ही कल्याणची घटना घडली ती झालीच. आत्ताच आमचे एक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे. आत्ता 5 वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेलं. आम्ही होतो, खोत साहेब आपण देखील भेटलात ना. हे सगळं होत असताना आपल्या त्या ताई ठाण्यामध्ये आठवतं, त्यांच्या पोटात लात मारली होती, आपण महामोर्चा काढला होता. शिंदेताई, रोशनीताई शिंदे, का मारलं तिला? का गुंडगर्दी झाली तिथे? कारण तिने एक पोस्ट या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टाकली म्हणून. त्या ताई IVFचे ट्रीटमेंट घेत होत्या. कसे ते गुंड तिच्या घरी घुसले, कसे लाथ्या मारले तिच्या पोटात, हे CCTVवर आलेलं आहे. पण कारवाई काही झाली का पुढे? कोणाला पकडलं पुढे? नाही पकडलं. परवाकडे कोल्हापूरचा एक व्हिडिओ आला. एक मुलगी हात जोडून विनंती करते की मारू नका, मारू नका. तिच्या आई वडिलांना मारतायत, तिला मारतायत. तिकडचाच एक गद्दार, नाव माहिती असेल तुम्हाला, बरोबर आहे ना? ते घरात जाऊन महिलेला मारतात, मुलीला मारतात, आई वडिलांना मारतात. त्यांचा फ्लॅट त्यांना पाहिजे म्हणून. पण कारवाई झाली आहे? नाही झाली. मुंबईमध्ये माहीममध्ये की करा लाईट बंद केले तरी चालतील, आपली रोषणाई काफी आहे. काय बघा, घाबरले काय? नाव आदित्य असल्यामुळे खोट्या लाईटची गरज नाही आपल्याला, सूर्य आहे नाव. पण असंच माहीममध्ये एका गद्दार आमदारांनी आपल्या गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती आणि त्या मिरवणुकीत बंदूक काढली. ठीक आहे, उद्धव साहेबांनी माझ्या नावाने शिव्या दिल्या, ठीक आहे, ते आमचं टॉनिक आहे. गद्दार जेव्हा आम्हाला शिव्या देतात बरं वाटतं, काहीतरी आपण चांगलं केलं. पण त्यांनी आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर बंदूक धरली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जेव्हा नेलं, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं. तो रिपोर्ट तयार आहे पण तो रिपोर्ट अजून सादर झालेला नाहीये. विचार करा तुम्ही, त्या माणसावर कुठचे गुन्हे टाकायला पाहिजे होते. आज हे सरकार आपल्याला हिंदुत्व शिकायला निघालेलं आहे. हिंदुत्व आपल्याला शिकवायला निघालेलं आहे. गणपती बाप्पा काही हिंदू धर्माचे देव नाही आहेत. ती जी मिरवणूक होती ती हिंदू लोक नव्हते त्याच्यात. मग जर कुठचीही व्यक्ती कुठच्याही धर्माची असो, कुठच्याही जातीची असो, त्यांनी जर बंदूक रोखली, किंबहुना जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर फायरिंग केलं, तर त्याच्यावर अतिरेक्यांचा UAPA कायदा टाकायला पाहिजे की त्यांना माफ करून त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे? तुम्ही सांगा, तुम्ही काय कराल? अतिरेक्यांचा कायदा लागला पाहिजे ना. ह्या निर्लज्ज सरकारनी, मिंधेंनी त्यांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलेलं आहे. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? असलं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? हे खोटं बोलणारे लोक आहेत. हे रावणाचं हिंदुत्व आहे, आपलं रामाचं हिंदुत्व आहे. आणि हा फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तुम्हाला आजच सांगतो मी, त्या आमदाराला, त्या गद्दार आमदाराला मी सांगतो, तुम्ही आमदार व्हाल की नाही व्हाल ही जबाबदारी आमची, कारण तुम्हाला विधान भवनाची पायरी चढू देणार नाहीच. पण येणारं महाराष्ट्रातलं सरकार हे आमचं आहे, आपलं आहे.
आणि आज ह्या मंचावरनं पण त्यांना सांगत आहे त्या माहीमच्या गद्दार आमदाराला की तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा टाकणार म्हणजे टाकणारच. वातावरण जे चाललेलं आहे महाराष्ट्रात बनवत चाललेत. आत्ताच मी बघितलं भाजपचा कुठच्या नगरसेवकावर गोळीबार झालेला आहे जळगावमध्ये. म्हणजे कोण कोणाची बंदूक काढतंय, कोण गोळी चालवतंय, कोण अटक होतंय काही कळत नाही आपल्याला. कितीतरी असे उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं द्यायची जी महाराष्ट्र बदनाम करत चाललेली आहेत. पण ही जी टोळी आहे मंत्रालयात बसणारी, ही टोळी आपल्याला बदनाम करत चाललेली आहे. आज कालकडेच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, पुण्यामधला एक व्हिडिओ आहे. सगळ्या त्या गुंडांची परेड लावलेली आहे, दिंड काढली त्यांची, बरोबर आहे, बघितली ना तुम्ही सगळ्यांनी. आता तुम्ही मला सांगा, खरं हे सगळे गुंड जेलमध्ये असायला पाहिजे? तो बोलवून घेऊन परेड करत कशासाठी? हेच गुंड मग जाऊन मंत्रालयात जाऊन रील बनवतात, व्हिडिओ बनवतात. आणि जेव्हा काही गडबड होते तिथे जे पोलीस आपले असतात ते अंगावर गोळ्या घेतात, ते पहिली लाईन ऑफ डिफेन्स असते. पण आज चित्र हे झालेलं आहे की जर ह्या जिल्ह्यामध्ये अशी गुंडांची किंवा चिंदी चोरांची, पक्ष चोरांची जर दिंड काढायची झाली, परेड काढायची झाली तर कोणाची हिंमत नाही होणार. कारण रांकेत माहितीये कोण पहिलं येईल? तुम्ही सांगा. आज मी तुम्हाला सांगतोय, ह्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती झालेली आहे, तुम्ही आपला महाविकास आघाडी सरकारचा काळ बघा आणि आत्ताचा काळ बघा. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षामध्ये आपण एक सुद्धा जातीय दंगल होऊ दिली नाही, धर्माधर्मामध्ये वाद होऊ दिले नाहीत, जातीमध्ये वाद होऊ दिले नाहीत, जिल्ह्यांमध्ये वाद होऊ दिले नाहीत. चोरांची टोळी असेल, गुंडांची टोळी असेल, कुठेही फिरू दिलं नाही, सामान्य माणसाला हैराण करू दिलं नाही. पण आज जे 1.5 वर्षात जे वातावरण झालेलं आहे, 1 2 3 4 5 कितीतरी अशा गोष्टी मोजून दाखवू शकतो. मुळात ज्या मंत्रिमंडळात असे मंत्री बसतात ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत महिलांवर अत्याचार करण्याचे, आणि जे मंत्री महिलांना शिवीगाळ करू शकतात, हे कॅबिनेटमध्ये मंत्री बसल्यानंतर तुम्ही ह्या मंत्रिमंडळाकडून अपेक्षित तरी काय करू शकता? अजून आहेत 1 2 मंत्र्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर, आमदारांबरोबर, लोकांबरोबर ट्वीट करत आहे. हे जो फोटो आपल्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळत असते, तर हे सगळं मध्ये भाई हे दादा हे गप ना जरा. अरे मोबाईल मध्ये येतो ना, काय गप मोबाईल मध्ये गोळीबार करण्याची परिस्थिती काम करत. मोबाईल घ्या ना साईडला. आत्ताच बातमी कळली की आमचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे. आणि हेच आहे मुद्दा की किती दिवस बसायचं, त्याच्यात लोकांना आपण बघताय की भीती आहे, ती दिसत आहे. पण महत्वाची गोष्ट हेच आहे की उद्योजक देखील महाराष्ट्रात येणार नाही अशी महत्वाची गोष्ट चालू आहे. जर हे सगळं आपल्याला माहिती असेल, आम्हाला माहिती असेल, तर त्यांची कारवाई म्हणजे गँग लिडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलेले झालेलं आहे. कारण हे ना सगळ्यांना वाचवत आहेत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री. रवींद्र वायकरांवर प्रेशर टाकलं जाते. नाही वारंवार म्हणताय की रवींद्र वायकर हे आता पुन्हा एकदा वायकरजींवर अनेक वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे. भाजपकडून असेल, मिंदे गटांकडून असेल, कारण पक्ष CPI त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजपने ज्या लढत आहे, एकच गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो, या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाहीत आणि ज्यांना लपवण्यासारखं काही नाही, ते आमच्यासोबत लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. एकच सांगतो, जे ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाही ते आमच्या सोबत राहिलेले आहेत. लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा आहे, तुम्ही बोलले की खासदार लढणार आहे, की इच्छा आहे? चर्चा तो हर जग आहे. सर तुम्हाला चॅलेंज दिलं जाते लढवून दाखवा म्हणून. मी तर एकच सांगितलेलं आहे, मी काल परवाकडेच ऐकलेलं आहे की ते स्वतः सीट बदलण्याचं चर्चा आहे, त्यांना ठाण्यात पळून जायचं आहे. तिथून लढू तर कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करता. पण एक आहे नक्की, भाजपा इथं काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर. कारण मी पाहतोय हे नवीन नाही, गेले 7-8 वर्ष
पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या 2 वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, भाजपला पण माहिती आहे. भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील हे आम्हाला कधीच वाटलं नाही. मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं. निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे. इलेक्शन कमिशन एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन झालेलं आहे. हे आपल्याला तर कळायला लागलेलं आहे. मनसेची काय मी काहीच सांगू नाही शकत. सर, केवळीमध्ये 10 तारखेपासून उपोषणाला बसताय, त्यांना त्यांचं म्हणणं की अंमलबजावणी होत नाहीये. काय म्हणाल नक्की सगळा? मी पहिलंच सांगितलेलं की हे खोके सरकार नुसतं आश्वासनासाठी आहे. आपण पाहिलं असेल तर दहीहंडी मंडळापासून अगदी अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या जातींना ह्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट देऊन ठेवलेलं. आमदारकीचं असेल, खासदारकीचं असेल, पगारवाढीचं असेल, इन्शुरन्सचं असेल, आरक्षणाचं असेल. आणि हे शब्द आम्हाला माहिती आहेत, आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की ह्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास तरी किती ठेवायचा जनतेने हे आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे. आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण 5 वर्ष इकडचे होते आमच्यासोबत असताना, नंतर भाजपमध्ये आता ते गेले, तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का, रस्ते खरोखर चांगले झालेत का. आम्ही सतत त्यांना सांगायचो रस्ते चांगले करा, करतोय पण कधी झालं नाही. खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही. आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे. इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच ह्या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे. सर, तेजस्वी यादवनंतर तुम्ही काय सांगणार? अरे भयभीत जायचं असतं तर पहिलंच गेलो असतो. मूळ गोष्ट हीच आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की जे कोणी सत्यासाठी लढत आहेत, आपल्या देशाच्या संविधानासाठी लढत आहेत, लोकतंत्रासाठी लढत आहेत, त्यांना हैराण केलं जात आहे, त्यांना एजन्सी त्यांच्या मागे लावल्या जातात, त्यांना परेशान केलं जात आहे. पण आम्ही घाबरणार नाही आहोत. आम्ही लढत आहोत ते सत्तेसाठी, सत्यमेव जयतेसाठी. पण जे सत्तामेव जयतेसाठी लढतात ते त्यांच्यासोबत जातात. कल्याणच्या खासदारांनी आव्हान दिलं होतं की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दोघांपैकी कोणी लोकसभेत या, लढून दाखवा आणि जिंका. काही लोकांना उत्तर द्यायची नसतात, जनता उत्तर देते. त्यांची लेवल तिथेच ठेवायची असते. पण आज कोल्ड कॉफीची आठवण झाली म्हणून आलो मी. सर अयोध्या कधी जाणार आपण? मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या गाडीवर जाऊ नका, ते काय आहे की आता पहिले शेतकरी असे जे लुनार शेती करतात, अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जात असतात. आता काय कुठे आहे ते आम्हाला काय सांगू शकतो आम्ही. पण एवढंच आहे, आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनता आमच्या सोबत आहे हे आपल्याला दिसत आहे. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।